सर्वांना माझा नमस्कार. आम्ही कृषी महाविद्यालय नागपूरचे विद्यार्थी असून कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे रावे या प्रकल्पांतर्गत कार्यरत आहोत. तरी आज आम्ही पापडा खुर्द येथे सेरिकल्चर किंवा रेशीम शेती याबद्दल आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. तर जरा तर आपण वळूया आपल्या मुद्द्याकडे. रेशीम शेती म्हणजे काय असते, सेरिकल्चर म्हणजे काय असते हे आपण आज इथं बघणार आहोत. तर सेरिकल्चर म्हणजे दुसरं काय नसून यापासून आपल्याला रेशीम धागा मिळवायचा असतो आणि या रेशीम धाग्यापासून आपल्याला अर्थातच रेशीम वस्त्र मिळवतात. आणि ह्या रेशीम वस्त्राला जवळपास विदर्भातच आणि नव्हे तर महाराष्ट्रभर आणि पूर्ण भारतामध्ये खूप मागणी आहे. आणि ही मागणी जवळपास दरवर्षी 16 ते 20% या दराने दरवर्षी वाढत असते. यावर आपल्याला लक्षात येतं की रेशीम उद्योगामध्ये आपल्याला त्या ठिकाणी किती व्हावं. आणि याचा दुसरा मोठा फायदा होणारा म्हणजे की रेशीम लागवडीसाठी आपल्याला तुतीची लागवड करावी लागते. आणि तुतीच्या ज्या काड्या असतात त्या काड्या आपण गुरांना असेल, गायला असेल, आपण ती खाद्य म्हणून वापरू शकतो. त्यामुळे जवळपास आपला 30% जो खाद्यावर होणारा खर्च आहे तो त्या ठिकाणी कमी होतो. म्हणजे रेशीम शेतीमध्ये आपल्याला तुतीची लागवड करायला लागते, कारण त्यावर आपल्याला रेशीम किड्याचं संगोपन करायचं असतं. आणि तो रेशीम किडा रेशीम कोश बनवतो आणि त्यापासून आपण धागा मिळवतो. तर जे आपल्याला विदर्भामध्ये जे रेशीम शेतीसाठी हवामान जे आहे ते अत्यंत पोषक असल्यामुळे विदर्भामध्ये आपण चांगल्या प्रकारे रेशीम शेती करू शकतो. जवळपास याला 20 ते 25 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर लागतं आणि जसं की आर्द्रता 65 ते 85% एवढी लागते आणि जे आपल्याला विदर्भामध्ये सहज मिळते बघायला. आणि याच्यासाठी जमीन जी आहे ती मध्यम किंवा हलक्या भारी आकाराची स्वरूपाची आपल्याला चालते. तसेच त्याचा pH जो असतो किंवा सामू जो असतो तो जवळपास 6.5 ते 7.8 एवढा असायला हवा. आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन त्यासाठी असायला हवा. शासन यामध्ये आपल्याला खूप साऱ्या सवलती देतं, प्रोत्साहन देतं. जसं की तुमचं आपली जी रोजगार हमी योजना आहे त्याद्वारे आपल्याला 3 वर्षातून एकराप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी अनुदान सरकार देतं. तसेच जी अंडी असतात रेशीम कीटकांची त्या अंडीमध्ये आपल्याला जवळपास 75% सवलत शासन देत असतं. तसेच प्रशिक्षण असेल, वेगवेगळे प्रोग्राम असतील ते आपल्याला शासन त्या ठिकाणी पुरवत असतं. तसेच जर तुम्हाला तुतीची लागवड करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अगोदर त्याची नोंदणी करावी लागते आणि ही नोंदणी तुम्हाला जिल्हा रेशीम कार्यालय म्हणून असतं त्या ठिकाणी तुम्हाला करावी लागते. आणि ही जी नोंदणी आहे ती तुम्हाला जवळपास एप्रिल ते जून दरम्यान करावी लागते. आणि तिची जी लागवड आहे ती तुम्हाला जून ते सप्टेंबर या दरम्यान करावी लागते. जून ते सप्टेंबरमध्ये. आणि याची जी लागवड आहे ती रोपं किंवा कलम या दोन्हीद्वारे तुम्ही करू शकता. आणि ती करण्यासाठी तुम्हाला जवळपास एका एकरामध्ये जर तुम्ही पट्टा पद्धतीने ती करत असता तुतीची लागवड तर जवळपास 5,500 रोपं तुम्हाला त्या ठिकाणी कलम त्या ठिकाणी तुम्हाला लावू शकता. आणि पट्टा पद्धतीने जर समजा तुम्ही तिची लागवड केली तुतीची तर ते होणारा तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पहिली 5 महिने तुम्ही त्यामध्ये आंतरपीक देखील घेऊ शकता. जसे की कांदा असेल, सोयाबीन असेल, असे त्या ठिकाणी पिकं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि याच्यावर होणारा किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भावाबद्दल आपण बोलायचं झालं तर अशा कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला सहसा दिसत नाही. कारण त्याचं जे हे वातावरण जे आपल्याला विदर्भामध्ये मिळतं ते अत्यंत पोषक असल्यामुळे तो कोणत्याही किडीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला दिसत नाही. आणि जर समजा इनकेस दिसला तर त्या ठिकाणी तुम्ही रेशीम विकास अधिकारी असतात जिल्ह्याच्या ठिकाणी त्याला तुम्ही संवाद साधू शकता. सरासरी असा तर कोणता प्रकार आढळत नाही याच्यावर. आणि याच्यामध्ये जे रेशीम किड्याची जे वाहन आहेत रेशीम किडाचे संगोपन आपल्याला तुतीच्या झाडावर करायचं असतं. तर हे जे संगोपन करायसाठी आपल्याला अगोदर तुतीचे जे कीटक आहेत त्यांची रेशीम किडे जे त्यांची अंडी आपल्याला आणावं लागतात आणि ही अंडी आपल्याला जिल्हा रेशीम कार्यालयाकडून आणावं लागतात. याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे 75% आपल्याला शासन सवलत देते. फक्त 25% रकमेचा भरणा आपल्याला त्या ठिकाणी करायचा असतो आणि ती अंडी आपण सहज त्या ठिकाणी मिळू शकतो. यामध्ये रेशीम किडा जो आहे त्याची 2 आपल्याला सुधारित वाण आढळतात. एक पोलार गोल्ड आणि दुसरं CSR हायब्रिड, CSR डबल हायब्रिड. याच्यामध्ये पोलार गोल्ड जो आहे त्याचा जो कोश बनतो तो पिवळसर असतो आणि गोल्ड कलरचा असतो. आणि याच्यापासून एका कोशापासून जवळपास आपण सलग 800 ते 900 मीटर एवढा एका कोशापासून आपण धागा मिळू शकतो. आणि जो डबल CSR हायब्रिड दुसरा सुधारित वाहन आहे याच्यापासून जवळपास सलग आपण 1100 ते 1200 मीटर एवढा धागा आपण त्या ठिकाणी मिळत असतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे सारांश एकच की जी रेशीम उद्योग आहे तो आपल्याला तुम्ही जी भाताची शेती करता त्याच्यासोबत तुम्ही हा नवीन उद्योग घेऊ शकता. कारण याला खूप वाव आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये सांगितल्याप्रमाणे. तर हा एक तुम्ही करू शकता. याचे अनेक फायदे आहेत. जसं सांगितल्याप्रमाणे तुम्ही गायला वगैरे त्याचा काड्यांचा जे वापर आहे ते करू शकता. तर नक्कीच ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी आशा करतो.